आजचा पण लुक असा साधा सिंपल होता. असं बघा ट्राउझर घातले मी खाली आणि असं छान एक टॉप. आणि आम्ही निघालो आज पण लातूरला. मला थोडं त्या दिवशी म्हटलं होतं मी तुम्हाला डीमार्टचं राहिलंय सो ते पण घ्यायचंय. आणि चला आता तिथे गेल्यावर कळेलच काय काय करतो ते. श्रीशा झोपली आणि मी मस्त लस्सी मारते कारण मला ना खूप गरम होत आहे पोटामध्ये. आणि म्हटलं चला आज इथली फेमस लस्सी खाऊन बघते. इकडे बघ काय कुठे नाही करतीस बघू. हा तर आम्ही आलो तो माल घ्यायला. चालू आहे आता. थोडा राहिलेला होता तो पण घ्यायचा आहे. मी आज जरा चंपू दिसतंय कारण केसांना तेल लावलेलं आहे. सो आता थोडंफार घेते सामान मला वाटतंय ते. काय ग सायकल आहे? म्हण ना एकदा माझी सायकल म्हण ना. कोणाची सायकल आहे पिलू? असं करून दाखव. माझी सायकल म्हण ना. पडत असते तसं करू नये. हो तुला गरमी व्हायली? बर कुठे जायचंय आता? कुठे जायचं? भूज यायचे. बोल अजून काय खायचे तुला? इडली खायची? बर उतरायचे. बर बघा ती बघा ना. राहू दे मी घेते मग नंतर बोलते. नाही दो बेटा हॅलो कसे आहात सगळे. तर होणार आहे तुम्हाला मी गणपतीसाठी काय काय आणले ते. सो आपण स्टार्टिंग करूया. मी एक एक करून सगळं दाखवते की मी डेकोरेशनसाठी काय काय आणलंय ते. सो आता मी दुकानामध्येच आहे आणि तुम्हाला आता दाखवते. हे बघा छान असं मस्तपैकी गुलाब घेतलेत मी. पिंक आहे, हा बेबी पिंक आहे, हा येल्लो आहे. सगळ्यांना दिसतच असे खूप सुंदर कलर घेतलेत मी. एकदाच घ्यायचं असते पण छान सामान घेतलं. आणि कोणाला ऑनलाईन पाहिजे असेल तरी मला सांगा. हे बघा हे सुद्धा मी मस्तपैकी असा कलर घेतलाय. हा व्हाईट सगळ्यामध्ये जातो सो तो सुद्धा घेतलेला आहे. खूप मस्त कलर दिसतो. आणि हे बघा जवळून किती छान फुल आहे बघा. ओरिजिनल असं गुलाब वाटतंय हे. काय ग काय 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 म्हणते तू? छानपैकी रेड. हे बघा रेड आणि त्याच्यामध्ये पिंक असं 5 ते 6 कलर घेतले मी. फक्त व्हाईट भरपूर सगळा घेतला बिकॉज ना तो लागतो. तर हे मलाही आयडिया नाही की मी डेकोरेशन कसं करणार आहे. पण मी सामान बरंचसं घेत म्हणून अंधार होता म्हणून मी काही ब्लॉग घेतला नाही. सो आता कंटिन्यू करते. तर हे बघा हे सुद्धा असे फ्लावर्स आणले. सॉरी ट्यूब्स आणले मी बघा मस्तपैकी असे मधामध्ये लावायला. खूप छान आहे हे सुद्धा. ही पण फ्लावर्स आणले. खूप छान आहे हे पण. सुंदर असं डेकोरेशन करायचं. बघू आता कसं होतंय ते. छान दिसतंय ना.
मला खूप आवडते असं काही घ्यायला. आता बघू, पण आणलंय, बघू आता कुठं ॲडजस्ट झालं ते लावायचं, नाहीतर राहील ना. हे बघा असे 4-5 कलरचे आणलेत. सुंदर सुंदर भेटले मला आणि सुंदर सुंदर आहे. तुम्हाला पाहिजे तर नक्की मला मेसेज करा, ऑनलाईन पण देते. आय थिंक मला वाटते सॅटिनचे धागे असतात का त्याचे आहे. घरी पण आपण तयार करू शकतो. खूप सोपं दिसायलंय, म्हणजे ऍक्च्युली बनवू शकते मी. खूप छान आहे. हे पण हे असं याच्यामध्ये असते फोटो स्टुडिओ मध्ये, छान छान मी मधात टाकायला. हे पण छान आहे असे काहीतरी. आणि या हे पण आणते. हे बघा खूप मस्त पैकी. आता मी खोलून दाखवू शकत नाही, पुन्हा राडा होणार, म्हणजे इथूनच दाखवते बघा. अशा प्रकारे खूप प्रिटी मस्त पैकी असं आहे. आणि ह्या स्टिक म्हणजे की आपण वगैरे खोचू ना त्याच्यामध्ये लागतंय. परत बरंचसं सामान आणायचं आहे, म्हणजे की फोम आणायचं आहे आणि मेन म्हणजे स्टँड आणायचं आहे, ते सुद्धा आणायचं आहे. त्याच याला हा एक कलर आणलाय ऑफ व्हाईट मध्ये. हे बघा हा पण कलर खूप छान आहे, व्हाईट मध्ये आहे. हे बघा खूप सुंदर असा कलर आहे. छान गणूसाठी असा मस्त पैकी हार आणलेला आहे मी. खूप सुंदर क्यूट आहे. आणि ही लिस्ट सुद्धा आणलेली आहे, जर लागली तर असायला हवी म्हणून आणलेली आहे. बस एवढं सगळं सामान मी आणलेलं आहे. आणि अजून तुम्हाला दाखवायचं राहिलं तर एक ते असे सुंदर मस्त पैकी खूप प्रिटी, म्हणजे एकदम छान छान सामान आणलेलं आहे मी. हे बघा काय 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 हे ना, हे सुद्धा आणलेले आहेत. असं काय हे बघ असे छान सुंदर मस्त पैकी दिसतंय ना. खूप मस्त असे आणले. आता हे काय करणार आहे मला हे सुद्धा माहिती नाहीये, पण आणलेले आहे मी. मला खूप नाद आहे अशा गोष्टींचा. सो त्याच्यासोबत मी हे 3 फुलं सुद्धा आणलेले आहेत. असं दिसत असेल तुम्हाला ऐकू. मस्त पैकी अशी सांगायचं म्हटलं तर मला फार जास्त आवडते अशा सगळ्या गोष्टी मी आणलेल्या आहेत. परत मला अजून काही लागलं तर मी आणणारच आहे. आणि विशेष ही बाजूनी टाकायला नेट. हे बघा अशी सुंदर अशी नेट आहे. हा आणि गणपतीच्या पाठीमागे लावायला सुद्धा बरं आणलं आहे मी, पण ते मला वाटतं गोडाऊन मध्ये गेलाय चुकून. ते वर म्हणजे वर गेलं आहे. सो वरच्या गोडाऊनला खाली काढून आणायचं आहे. बघा शिजवून दिसते तुम्हाला. खूप सुंदर अशी असं नाजूक असं छान प्रिंट. आणि याच्यामध्ये ना खूप सुंदर सामान आहे, मला खूप आवडलं. आणि हा बघा टेबल क्लॉथ टाकायला असा मखमलचा, म्हणजे अशा याच्यामधून आणलाय, फर मध्ये आहे. खूप छान आहे हा पण. त्याला टेबलवर टाकायसाठी असं डार्क कॉम्बिनेशन घेतलंय बघा. आणि पूर्ण असं मला वाटतं हे सगळे कापड मी 1 ते 2 मीटर मध्ये आणले होते. हे बघा खाली असं टाकायला, म्हणजे व्हाईट मध्ये डार्क छान दिसतो म्हणून हा आणलेला आहे मी. बघू कसं होतंय ते.
तर आता मी दाखवत आहे तुम्हाला दुकानासाठी काय काय माल आणलाय बघा. कोणाला ऑनलाईन जर हवं असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट साधा तुम्ही. ऑनलाईन म्हणजे मेसेज करा मला. हे बघा खूप सुंदर सुंदर असा हार आहे आणि खूप मस्त दिसतोय बघा. कोणाला पाहिजे तर नक्की मला कमेंट करा. त्याच्यानंतर बघा हे सुद्धा आणलेलं आहे. पिंक कलरचं आहे, दिसतच असेल. याच्यासाठी पण तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. हे मी दुकानासाठी सगळं आणलेलं आहे काही, आणि घरच्यासाठी काय आणलं ते तुम्हाला दाखवलेलं आहे. सो भरपूर माळा अशा आलेला आहे. तुम्ही पटकन ऑर्डर करू शकता आणि मला सांगा तुम्ही, कारण मी ऑनलाईन सुद्धा पाठवत असते. आणि बघा खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर दुसरी माळ आहे. आणि बघा किती सुंदर आणि किती गोंडस दिसत आहे. खूप मस्त अशा माळा आहेत आपल्या दुकानात. तुम्हाला मागवायचं असेल तर मागवू शकता. आणि तसे तोरण सुद्धा भरपूर आहेत. आणि बघा दुकानासाठी कोणाला आता दसऱ्याला हवे असेल तर ते सुद्धा मला सांगा. खूप मस्त मस्त माळ अशा आहेत आपल्याकडे. तर महालक्ष्मीसाठी ना मी अशा युनिक 2 साड्या काढलेल्या आहेत. म्हणजे ना काय होतं, दरवेळेस मला म्हणजे पॅटर्न भरपूर असतात आणि बऱ्याच वेळा कसं होते अशा साड्या म्हणजे महालक्ष्मींना घातल्या जाते. मला माहिती आहे, म्हणजे की तुम्ही आता बघत आहे हे बघा, ही अशा टाईपच्या साड्या. पण माझ्याकडे अशा टाईपच्या साड्या भरपूर झाल्या आहेत. म्हटलं चला आपण काहीतरी वेगळं घालूया. हे बघा खूप मस्त अशा साड्या घेतलेल्या आहे. आणि त्याच्याच अपोजिट हा कलर आहे माझ्याकडे दुसरा. हा पण कलर छान आहे. 2 कलर घेतलेले आहे मी महालक्ष्म्यांसाठी, मला तेच आवडलेत. असे आणलेले आहेत फुलं. जर हे सुद्धा पाहिजे असेल तुम्ही तर मी याचे फोटोसुद्धा श्रीशा गिफ्ट स्टेशनरी म्हणून FBला पेज आहे, त्याच्यावर तुम्ही अवश्य भेट द्या. आणि हे बघा हे तर कमळ सगळ्यांना आवडते. आता हे एकमेकात घेतले म्हणून कलर दिसायचे नाही. याच्यामध्ये व्हाईट, पिंक आणि असं ऑरेंज शेडमध्ये आहे. आणि याच्यामध्ये पण बघा याच्यामध्ये रेड आहे, व्हायलेट आहे आणि व्हाईट आहे. तेच कलर आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. बरं मी बरंचसं सामान असं आणलेलं आहे. सो ते सुद्धा तुम्हाला थोडं म्हणजे दिवसांनी दिसेलच काय काय आणलं आहे ते. कारण वरती गोडाऊनमध्ये आता ते तर शक्य नाही जाणं, कारण वेळ भरपूर असा झालेला आहे. मला स्वयंपाक वगैरे करायचा. आणि कसं एवढा सगळा माल माझा मी म्हणजे हे घरचं आहे, हे पण आहे, हे दाखवलंय तुम्हाला. खूप सुंदर दिसते. असं याला हात लावलं ना असं म्हणजे रबरासारखं याचं स्ट्रक्चर आहे बरं का. हे बघा तुम्हाला दिसत असेल जवळून. खूप मस्त असे सुंदर सुंदर कलेक्शन आहे. जर पाहिजे असेल तुम्हाला ऑनलाईन सुद्धा तर मला सांगा नक्की. मी फेसबुक पेजला टाकतच असते फोटो. सो तेव्हा सुद्धा सांगा. आणि अशा पण दाखवते मी. तुम्ही स्क्रीनशॉट काढून मला त्याच्याबद्दल विचारू शकता की हे कितीला आहे म्हणून. सो नक्की मला कमेंट करा. आणि हे बघा ही सुद्धा, आणि एवढंच असं जास्त याच्यापेक्षा जास्त वर आहे. आणि हे सुद्धा फुलं मी तुम्हाला जसं की म्हटलं आहे, हे बघा हे सुद्धा फूल आहे. हे सुद्धा पाहिजे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा किती रुपये बॉक्स पडते, काय पडते आणि कसं, मी तुम्हाला सगळं सांगेल. तर अशा प्रकारे आता मी इथे माझा ब्लॉग एंड करते. आणि हो, जन्माष्टमीसाठी कृष्णासाठी पण ड्रेस आलेला आहे, ते सुद्धा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मला विचारू शकताय. आणि बस एवढंच मी म्हणेन. चलो, तर ज्या लोकांना बरोबर सजावट करायची आवड असली ना, त्या लोकांना बरोबर इंटरेस्ट असतो, तर त्यांनीच मला मेसेज करा. कारण आता सगळे सण चालू झालाय आणि बरेच जण कुठल्याही गोष्टीला सजावटसाठी सामान अवेलेबल म्हणजे शोधतात की कसं नवीन आणि कसं युनिक भेटेल ते. तर तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये काही युनिक दिसलं असेल तर तुम्ही मला विचारा कुठून काय कसं. आणि तुम्हाला ऑनलाईन पाहिजे असेल तर मी तुम्हाला होलसेलमध्ये देत असते. आणि परत झालं तर खूप सगळं सामान आहे माझ्याकडे. मी तुम्हाला शेअर केलंच आहे की मी स्वतः काय आणलं. आणि जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला तेही सांगा आणि मी नक्की तुम्हाला अवेलेबल करून देईन. सो चलो, बस एवढंच म्हणते मी.
वाटतं माझा ब्लॉग ते सुद्धा मला नक्की सांगा, कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि आवर्जून कमेंट करा हे म्हणते मी तुम्हाला. सो चला आता मी जाते, तुमचा काय म्हणते जेवायचा टाईम झाला आणि माझा पण झाला स्वयंपाक करायचा. सो आणि माझे मिनी ब्लॉग कसे वाटतात ते सुद्धा सांगा मला. साक्षी मोरे जाधव नावाचं आपलं पेज आहे, फेसबुकला सुद्धा साक्षी मोरे नावाचं पेज आहे, परत झालं तर इन्स्टाला पण आहे आणि श्रीषाचं पण मी दाखवत असते काय काय आहे ते. तसं तर माझ्याकडे 2 शॉप आहे, एक म्हणजे साडीचं आणि एक झालं तर म्हणजे याचं स्टेशनरी. सो स्टेशनरीमध्ये मी आत्ता काय काय माल भरलं ते तुम्हाला सगळं दाखवलं सीझन वाईज. खूप रंगीबिरंगी आणि खूप मस्त मस्त अशा माळा फुलं हारं सगळं छान छान आलं आहे. कोणाला काही पाहिजे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा प्लीज आणि आवर्जून कमेंट करा माझे ब्लॉग तुम्हाला खरंच आवडत आहेत का, कसे वाटतात ते सुद्धा मला सांगायला विसरू नका.